नमस्कार. वेस्टर्न सोशिओलॉजिकल थिंकर म्हणजेच पाश्चात्य समाजशास्त्री विचारवंत या प्रकरणातील किंवा या पेपरमधील पहिलं प्रकरण ऑगस्ट कॉम्ट, यातील ऑगस्ट कॉम्ट यांचे जीवन चरित्र हा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. आज आपण ऑगस्ट कॉम्ट यांच्या मानवी प्रगतीचा नियम म्हणजेच लॉ ऑफ ह्युमन प्रोग्रेस हा त्यांचा सिद्धांत पाहणार आहोत. ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वात प्रथम समाजशास्त्र हे नाव दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचे जनक किंवा फादर ऑफ सोशिओलॉजी म्हणून त्यांना ओळखलं जातं. ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्र या शब्दाचा केवळ सर्वात प्रथम उपयोगच केला नाही, तर समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी, त्याला शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी मानवी प्रगतीचा नियम किंवा लॉ ऑफ ह्युमन प्रोग्रेस हा त्यांनी सिद्धांत मांडला. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी उत्क्रांतीवादी विचार परंपरेचा उपयोग केलेला आहे किंवा त्याचा आधार घेतलेला आहे. मानवाची प्रगती ही नेहमी विशिष्ट दिशेने व उत्क्रांत पद्धतीने होते, याच विचाराच्या आधारावर त्यांनी मानवी प्रगतीचा नियम स्पष्ट केलेला आहे. म्हणजे मानवाची प्रगती ही एका विशिष्ट दिशेने व उत्क्रांत पद्धतीने होत असते, हा या सिद्धांतामागचा पेज किंवा आधार आहे. कॉम्ट यांनी मानवी प्रगतीचे 3 अवस्था किंवा 3 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. या 3 टप्प्याच्या माध्यमातून किंवा 3 अवस्थांच्या माध्यमातून त्यांनी मानवाच्या बौद्धिक विकास किंवा मानवाच्या विचाराचा विकास कसा होत गेला या संबंधीचे त्यांनी त्यामध्ये विचार मांडलेले आहेत. याच्यातली सर्वात पहिली जी अवस्था त्यांनी स्पष्ट केलेली आहे ती अवस्था म्हणजे ईश्वरशास्त्रीय अवस्था किंवा काल्पनिक अवस्था होय. या काल्पनिक अवस्थेमध्ये किंवा ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की सुरुवातीचा जो मानव आहे किंवा प्राचीन काळातील जो मानव आहे तो विकसित अवस्थेमध्ये नव्हता आणि म्हणून विज्ञानाचा त्या काळात शोध लागलेला नव्हता किंवा वेगवेगळे शोध लागलेले नव्हते. तर त्याच्या अवतीभोवती किंवा त्याच्या सभोवताली ज्या काही घटना घडत होत्या किंवा ज्या काही घडामोडी घडत होत्या त्या घडामोडी मागे एक ईश्वर असतो किंवा एक ईश्वराची शक्ती असते, अशा प्रकारची कल्पना तो करू लागला. कारण ही घडणाऱ्या ज्या घटना आहेत ह्या घडणाऱ्या घटना त्याला अद्भुत वाटत होत्या आणि त्या अद्भुत वाटणाऱ्या घटनेतूनच त्या घटनेच्या मागे ईश्वर असतो अशा प्रकारची धारणा किंवा अशा प्रकारची कल्पना तो करू लागला. सूर्य निघणे, मावळणे, ऊन, वारा, पाऊस, भूकंप, ज्वालामुखी, पूर अशा ज्या काही अनेक निसर्गामध्ये घटना घडत असतात, या घटना आपोआप घडत नाहीत, तर त्या घटनेमागे एक ईश्वर शक्ती असते किंवा त्यामागे ईश्वर असतो अशा प्रकारची धारणा किंवा अशा प्रकारची कल्पना या काळातील मानवी विचारामध्ये आढळून येत होती, असं ऑगस्ट कॉम्ट यांनी स्पष्ट केलेलं आहे. ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडलेली ही जी पहिली अवस्था आहे ईश्वरशास्त्रीय अवस्था किंवा काल्पनिक अवस्था, तर या ईश्वरशास्त्रीय अवस्थेचे त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे सर्व वस्तू चेतनावाद. या प्रकारामध्ये ऑगस्ट कॉम्ट असे स्पष्ट करतात की ईश्वरशास्त्रीय अवस्थेमधील ही पहिली अवस्था असून या अवस्थेमध्ये मानव निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक चेतना असते किंवा एक चेतना शक्ती असते अशा प्रकारचा विचार करू लागला आणि ही चेतनाच त्या वस्तूला किंवा त्या वस्तूच्या हालचालीला कारणीभूत असते.
कारण ज्या बी घटना घडत असतात किंवा ज्या बी हालचाली होत असतात तर त्या हालचाली मागे त्या वस्तूतील चेतना ही कारणीभूत असते. अशा प्रकारचा विचार त्या काळातील मानव करत होता आणि म्हणूनच ऑगस्ट कॉम्ट यांनी याला सर्व वस्तू चेतनावाद असं म्हणलेलं आहे. कारण निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये एक चेतना शक्ती असते आणि ही चेतना शक्तीच त्या वस्तूच्या हालचालीला कारणीभूत असते. अशा प्रकारची कल्पना या ईश्वरशास्त्रीय अवस्थेतील पहिल्या अवस्थेमध्ये मानव करत होता असं ऑगस्ट कॉम्ट यांनी स्पष्ट केलेलं आहे. ईश्वरशास्त्रीय अवस्थेतील दुसरी अवस्था म्हणजे बहुदेवतावाद किंवा अनेकेश्वरवाद. ऑगस्ट कॉम्ट यांनी ईश्वरशास्त्रीय अवस्थेतील दुसरी अवस्था म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. सर्व वस्तूमध्ये चेतना असते, त्यातून आत्मवादाचा विकास झाला आणि आत्मवादाकडून आणि सर्व वस्तू चेतनावादाकडून मानव हा अनेकेश्वरवादाकडे वळला. निसर्गात ज्या ज्या घटना घडत असतात त्या प्रत्येक घटनेमागे एक वेगळा ईश्वर असतो. सर्व घटना मागे एकच ईश्वर नसतो, तर प्रत्येक जी वेगवेगळी घटना निसर्गामध्ये घडत असतात, मानवाच्या सभोवताली घडत असतात, तर त्या प्रत्येक घटनेमागे एक वेगळा ईश्वर असतो. अशा प्रकारची कल्पना या काळामध्ये मानव करत होता. ऊन, वारा, पाऊस अशा ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत असतात तर या प्रत्येक घटनेमागे एक वेगळा असा ईश्वर असतो. अशा प्रकारच्या धारणेतून ही या अवस्थेमध्ये मानव हा सर्व वस्तू चेतनावादाकडून अनेकेश्वरवादाकडे वळला असं ऑगस्ट कॉम्ट यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर ईश्वरशास्त्रीय अवस्थेतील तिसरी अवस्था ही एकेश्वरवाद म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी स्पष्ट केलेली आहे. या तिसऱ्या ईश्वरशास्त्रीय अवस्थेतील या तिसऱ्या अवस्थेमध्ये मानव अशा प्रकारचा विचार करू लागला की निसर्गामध्ये जेवढे बी काही घटना घडत असतात तर त्या प्रत्येक घटनेमागे एक वेगळा ईश्वर नसतो, तर सर्व घटना ज्या काही घडत असतात त्या एकच ईश्वर घडवत असतो. अशा प्रकारचा विचार या अवस्थेतील मानव करत होता असं ऑगस्ट कॉम्ट यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी या अवस्थेला एकेश्वरवादी अवस्था म्हणून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर ईश्वरशास्त्रीय अवस्थेच्या नंतर दुसरी अवस्था आध्यात्मिक अवस्था किंवा तात्विक अवस्था म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी स्पष्ट केलेली आहे. या आध्यात्मिक अवस्थेमध्ये किंवा या तात्विक अवस्थेमध्ये ऑगस्ट कॉम्ट असं स्पष्ट करतात की या काळातील मानव हा ईश्वरवादाकडून तात्विकतेकडे वळलेला आढळून येतो. कारण ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये ईश्वर, अनेकेश्वरवाद आणि चेतनावाद अशा विविध गोष्टींनी माणूस हा गोंधळून गेलेला होता. त्याच्यासमोर अनेक प्रश्न पडत होते. ईश्वर असतो तर कसा असतो, तो दिसत का नाही, अशा अनेक प्रकारचे प्रश्न समोर येत होते. आणि म्हणूनच या प्रश्नाची उत्तर न मिळाल्यामुळे मानव हा तात्विक अवस्थेकडे किंवा आध्यात्मिक अवस्थेकडे वळला. आणि या अवस्थेमध्ये मानव असा विचार करू लागला की निसर्गामध्ये ज्या बी घटना घडत असतात, निसर्गामध्ये ज्या बी हालचाली होत असतात, तर या हालचाली मागे किंवा घडणाऱ्या घटनेमागे एक विशिष्ट अशी शक्ती असते. आणि या शक्तीलाच ऑगस्ट कॉम्ट यांनी आध्यात्मिक शक्ती असं म्हणलेले आहे. आणि ह्या आध्यात्मिक शक्ती ही निर्गुण आणि निराकार असते. ती दिसत नाही, तिला आकार नाही, तर ती निराकार आहे. अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे की या काळामधील मानव हा एका अद्भुत शक्तीकडे, एका न दिसणाऱ्या शक्तीकडे वळलेला होता.
आणि त्याची अशी धारणा झाली होती की निसर्गात ज्यावेळी काही घटना घडत असतात, निसर्गात ज्यावेळी काही गोष्टी घडत असतात, तर या गोष्टी मागे किंवा या घटनेमागे एक अद्भुत न दिसणारी शक्ती असते आणि तीच शक्ती या निसर्गाचं म्हणजे सूत्रसंचालन करत असते, त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते आणि त्या शक्तीच्या आधारावरच निसर्गातील या घटना घडत असतात. अशा प्रकारचा विचार ऑगस्ट कॉम्टे यांनी या काळात मानव करीत होता असं स्पष्ट केलेलं आहे. आता मानवी प्रगतीच्या नियमामधली जी तिसरी अवस्था आहे ती म्हणजे प्रत्यक्षवादी अवस्था किंवा विज्ञान अवस्था म्हणून ऑगस्ट कॉम्टेंनी स्पष्ट केलेली आहे. ईश्वरशास्त्रीय अवस्था, आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी आणि शेवटची जी अवस्था आहे ती प्रत्यक्षवादी किंवा विज्ञानवादी अवस्था असल्याचं ऑगस्ट कॉम्टेंनी स्पष्ट केलेलं आहे. आता या अवस्थेला ऑगस्ट कॉम्टे यांनी मानवाच्या प्रगतीची अवस्था म्हणून स्पष्ट केलेलं आहे आणि ही जी अवस्था आहे ती अलीकडच्या काळातील आधुनिक समाजातील अवस्था म्हणून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण विज्ञानवादी अवस्थेमध्ये निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे एक ईश्वरीय शक्ती असते हे मानायला मानव तयार नव्हता. कारण मानव हा कल्पना शक्तीतून बाहेर आलेला होता, आध्यात्मिक शक्तीतून तो बाहेर येऊ लागलेला होता आणि म्हणून या काळामध्ये निसर्गात घडणाऱ्या घटनेचं प्रत्यक्ष निरीक्षण करून त्या घटनेतील मिळणारी जी तथ्य आहेत त्यांचं वर्गीकरण करून त्याच्या वेगवेगळे त्याचे प्रयोग करून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे निष्कर्ष मांडले जात होते. आणि म्हणून जी घटना किंवा जी वस्तू किंवा ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्या सत्याच्या कसोटीला किंवा विज्ञानाच्या कसोटीला जोपर्यंत उतरत नाहीत तोपर्यंत त्या घटनेला सत्य घटना किंवा सत्य मांडणं हे या अवस्थेमध्ये मान्य केलं जात नव्हतं. आणि म्हणूनच ऑगस्ट कॉम्टे यांनी या अवस्थेला विज्ञान अवस्था किंवा प्रत्यक्षवादी अवस्था म्हणलेला आहे. आणि ही जी अवस्था आहे ही आधुनिक अवस्था आहे, ही अलीकडच्या काळातील अवस्था आहे. आणि या प्रत्यक्षवादी अवस्थेतच म्हणजे अलीकडच्या काळातच त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की समाजशास्त्राचा विकास हा अलीकडच्या काळातच झालेला आहे. आणि म्हणून समाजशास्त्र हे कल्पनेवर आधारित असणारं शास्त्र नाही, तर समाजशास्त्र हे विज्ञानाच्या वेगवेगळ्या कसोट्याच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाचं शास्त्र आहे किंवा त्या ज्ञानाची व्यवस्थित रचना केलेलं शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करूनच याच्यामध्ये जे ज्ञान जमा केलं जातं. म्हणूनच हे शास्त्र अलीकडच्या काळातील आणि विज्ञानावर आधारित आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हा सिद्धांत मांडण्यामागचा त्यांचा मूळ उद्देश हाच होता की समाजशास्त्र हे कशा पद्धतीनं विज्ञान आहे किंवा कशा पद्धतीनं हे ते शास्त्र ठरतं हे त्यांना स्पष्ट करायचं होतं. धन्यवाद.